आपण आज कृषी प्रदर्शनात पाहणार आहोत मोटरचं सेक्शन. तर इथं सोलर ऑपरेटेड पंप होते. ही 3 HP मोटर आहे सोलर ऑपरेटेड. गव्हर्नमेंटच्या सबसिडीसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही वेबसाईटला जाऊन भेट देऊ शकता. त्यानंतर इथं बाहेर आल्यानंतर शेळीपालनासाठी जे पशु लागतात आहार तर ते होता. आत आल्यानंतर स्कूटर असेल, 4 व्हीलर असेल यांचा सेक्शन होता. इथं आपण इलेक्ट्रिक स्कूटर बघू शकता. त्यानंतर इथं आल्यानंतर हा 4 व्हीलरचा सेक्शन होता. त्यासाठी गाडीला लागणारे ऑइल असेल ते इथे होते. तर महिंद्रा कंपनीची गाडी असेल, टाटा कंपनीच्या अशा 4 व्हीलर सेक्शन ते होता. तुम्ही इथं पाहू शकता. इलेक्ट्रिक व्हेकल असतील, CNG व्हेकल असेल त्या इथं होत्या. त्यानंतर आतल्या सेक्शनमध्ये इथं हार्वेस्टर होते. ते पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हा ग्राउंड बीचा सेक्शन होता. इथं बाहेर तुम्ही बघू शकता भरपूर शेतकरी पशुपालनासाठी भेट देण्यासाठी आले होते. इथे JK एनर्जी लिमिटेड कंपनीचे सोलर पंप होते. बऱ्यापैकी सोलर पंप हे गव्हर्नमेंटच्या सबसिडी अंडर येतात. इथं मोटरचं सेक्शन होता. इथं बोरवेलचं मोटर्स असतील, नॉर्मल मोटर असतील तर ते सेक्शन होतं पूर्णपणे. वेगवेगळ्या कंपनी असतील. त्यानंतर इथं सुद्धा बोरवेलचे पंप असतील. सिंगल HP पासून ते 5-10 HP मोटर होत्या. ह्या ज्या आपण विहिरीमध्ये वापरतो पाण्यामध्ये मोटर तर त्या होत्या. 1 HP पासून ते 10 HP पर्यंत मोटर्स होत्या. तुम्ही इथं बघू शकता. त्यांचे किती HP होतं, हॉर्स पॉवर आहे ते सर्व इथं भेटतात मोटर्स. ह्या सर्व सिंगल HPच्या बोरवेलच्या मोटर्स होत्या या सेक्शनमध्ये. त्यानंतर इथं आपण जे वॉल वापरतो शेतीमध्ये ते त्या इथं होतं. इथं आतल्या सेक्शनला विविध कंपनीचे स्टॉल लागलेले होते. शेतकऱ्यांनी गर्दी सकाळी कमी केली होती. त्यानंतर दुपारनंतर अचानक खूप गर्दी झालेली होती. इथं हिप्पो कंपनीसाठी आपण जे शेततळ्यांमध्ये वापरतो ते कागद होते हिप्पो कंपनीच्या अंतर्गत तयार बनवलेले. त्यानंतर इथं आपण जे मल्चिंग पेपर वापरतो स्ट्रॉबेरीसाठी असतील किंवा बाकीच्या फळभाज्यांसाठी तर ते इथं होते. त्याच्यानंतर हा बाहेरचा सेक्शन होता. इथं आल्यानंतर इथं हार्वेस्टरचे असतील किंवा फवारणी पंप असतील ते इथं होते. जे मोठ्या प्रमाणाची शेतीमध्ये फवारणी यंत्र असतात ते इथं होते. इथं पलटे असतील, नांगर असतील तर ते इथे होते. हे गहू काढण्यासाठी आपण जे हार्वेस्टर वापरतो पण बेसिकली पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे वापरले जातात तर ते इथं होते. त्यानंतर इथं शक्तिमान कंपनीचे ट्रॉली असतील किंवा मशीन्स असतील, कटर्स असतील तर ते होते. इथं शक्तिमान कंपनीचा रोटर होते वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर इथं गहू काढण्यासाठी आपण पंजाब आणि हरियाणामध्ये जे मशीन बघतो त्या इथे होत्या. हा पूर्ण सेक्शन तसंच होता. हे आपण मशीन तुम्ही पाहू शकता. मळणी मशीन पण होते इथे. वेगवेगळ्या कंपनीचे रोटर्स असतील. हे कटरचे आपण यूज करतो ते इथे होते. फ्लोअर क्लिनिंग मशीन असतील, हे कटर्स असतील तर त्या विविध प्रकारच्या कंपनीचे स्टॉल इथे होते. फवारणी पंप असतील, हँडपंप असतील, इलेक्ट्रिक पंप ते होते. इथं स्मॉल ट्रॅक्टर आणि फ्लोअर क्लिनिंग मशीन्स होत्या. ऑइल ऑपरेटेड वॉटर पंप होते. इथं रोटरचा सेक्शन होता. आणि इंजिन्स जे असतात पाण्याचे इंजिन्स तर त्यांचा हा सेक्शन होता. इथं बाहेर ट्रॅक्टर्स होते. त्यानंतर आत आल्यानंतर पूर्णपणे हा मोटरचा सेक्शन होता. इथे बोरवेलचे पंप असतील, विहिरीतील छोट्या आणि मोठे पंप होते. कास्टा असेल, लुबी कंपनीचे पंप असतील, लक्ष्मी लाडा असेल असे विविध ब्रँडेड कंपनींचे स्टॉल इथे होते.
अजंता कंपनी असेल, त्याचे सोलर ऑपरेटेड पंप होते. हा पूर्णपणे आतला सेक्शन हा पूर्णपणे मोटर्सच होता. बोरवेलचे मोटर्स, विहिरीतील मोटर्स हा पूर्णपणे. इथे सिंगल एच पीची मोटर होती, त्यांनी इथे पाहू शकतो डेमो प्रत्यक्षिक आहे. 1 एच पीपासून ते 10-15 एच पीपर्यंत PSB कंपनीचे ते पंप होते, तुम्ही पाहू शकता. इथं लक्ष्मी कंपनीचे पाण्यातील मोटर्स होते, बोरवेलचे पण मोटर्स होते, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे विहिरीमध्ये आपण जे पाण्यामध्ये आपली जी मोटर असते ते इथं होतं. सिंगल एच पीपासून ते 15 एच पीपर्यंत हे सर्व मोटर्स होते. त्याच्यासाठी आपण जे स्टार्टर वापरतो ते पण ह्या कंपनीचेच होते. विविध कंपन्यांच्या मोटर्स होत्या, तुम्ही इथं पाहू शकता. पाण्यातील मोटर्स असतील, पाण्याच्या बाहेर मोटर असतील, तर या सर्व सिंगल एच पीपासून ते 15-20 एच पीपर्यंतच्या मोटर्स होत्या. मोटर चालू करण्यासाठी लागणारे स्टार्टर इथे होते. हा वॉलचा सेक्शन होता इथे. इथं मोटरची इन्फॉर्मेशन होती, पूर्णपणे बोरवेलचे मोटर्स, विहिरीतील मोटर्स, अजंता कंपनीच्या मोटर्स होत्या, सबमर्सिबल. त्यानंतर इथं फाल्कन कंपनीच्या मोटर्स होत्या. या एका स्टॉलमध्ये संपूर्ण वेगवेगळ्या कंपनींचे मोटर्सचे पंप होते. ह्या बोरवेलच्या मोटर्स होत्या पूर्ण. त्यानंतर ना आपण कास्टा कंपनीचे आपण पाईप बघू शकतो. आपण त्यानंतर इरिगेशनमध्ये आपण स्प्रिंकलर वापरतो ते इथं होते. हा मोटरचा सेक्शन हा CRM पंप. हा त्यांचा स्टॉल इथे होता लागलेला. सबमर्सिबल पंप असतील बोरवेलचे, हे बघू शकता. व्हर्टिकल हे पंप होते बोरवेलचे, लक्ष्मी गाडा कंपनीचे. जे विहिरीतील मोटर्स असतात त्यांचे सिंगल स्टेज असेल, डबल स्टेज असेल, किती एच पीपासून, हे सर्व इथे इन्फॉर्मेशन होती. मोटरचं मॉडेल आणि मोटर किती एच पीचे आहे ते सर्व इन्फॉर्मेशन इथे लागलेली होती. इथे चेतक कंपनीच्या मोटर्स होत्या, ज्या आपण गिरणीसाठी वापरतो, बोरवेलसाठी वापरतो आणि विहिरीमध्ये पाण्यामध्ये असतात त्यासुद्धा मोटर्स होत्या. इथे तुम्ही पाहू शकता या पाण्यातील मोटरी होत्या. सिंगल असेल, डबल स्टेज. इथं पूर्णपणे बोरवेलचं आणि मोटरचं सेक्शन आतल्या बाजूला होता. इथं आपण पाईप फिटिंगसाठी जे मटेरियल वापरतो ते आयडियल कंपनीचं इथं स्टॉल होतं. इथे पाईप फिटिंगमध्ये आपण जे वापरण्यात येणारे जॉईन असतील, वॉल असतील ते सर्व इथं होतं. हा सुद्धा वॉटरमॅन कंपनीचे मोटर्स होते इथे. आदित्य प्लॅस्टिकपासून आपण जे इरिगेशन सिस्टीमसाठी आपण जे प्लॅस्टिक इन्स्ट्रुमेंट वापरतो ते सर्व इथं होते. जॉईंडर असतील, चावी असेल. हा पूर्णपणे वॉलचं सेक्शन होते. इथं आपण तुम्ही पाहू शकता. इथं कृष्णा सबमर्सिबल पंप होते कंपनीचे. हा पूर्णपणे पाईप फिटिंग सेक्शन होता. इथे एक स्प्रिंकलरचा डेमो जो होता अरेंज केलेला होता त्यांनी, तुम्ही इथं पाहू शकता. इथं ऑर्बिट कंपनीचे सबमर्सिबल पंप होते. त्यानंतर मी इथं किरण कंपनीचे प्लास्टिकचे जे आपण PVC पाईप बघतो त्यासाठी आपण जॉईंडर यूज करतो तर ते इथं होते. 1 इंचापासून ते 10 इंचपर्यंत आपण जे जॉईन यूज करतो ते इथं होते. मोटरचं सेक्शन किती HP ची मोटर आहे, त्याचा मॉडेल काय आहे, सर्व इन्फॉर्मेशन या मोटरवर होती.